युट्यूबवरती ब्लॉग त्याच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आजचं आपलं लोकेशन आहे खूप असं स्पेशल, ते तुम्हाला माझ्या मागे दिसतंय। ऑफकोर्स हा वॉटरफॉल आहे, बट हा आहे कोणता ते सांगते। हा आहे वसई विरार नालासोपाराचा बिगेस्ट वॉटरफॉल, तो म्हणजे चिंचोटी वॉटरफॉल। तर इथे यायचं कसं आणि आपण इथपर्यंत कसं आलो हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं बघायचं आहे। सो आपण ते सगळं बघू, कारण इथे येण्यासाठी एवढं इझी नाहीये। तारेवरची कसरत आहे, वॉकिंग, ट्रॅकिंग, पडिंग, धडपडिंग सगळं करत आपल्याला इथपर्यंत यायचंय। तर कसं यायचंय ते सगळं बघूया आणि मग ह्या वॉटरफॉलचं जे क्लायमेट आहे किंवा इथलं नेचर आहे ते सगळं फील करूया। तर सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला। इथे अशी डोंगराच्या पायथ्याशी गाडी पार्क करायची आणि चालायला सुरुवात करायची। अरे पण हा डोंगराचा पायथा नेमका आहे तरी कुठे, तेच तर आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे येण्यासाठी आपल्याला खूप ऑप्शन आहेत, कारण हा चिंचोटी वॉटरफॉल वसई नायगाव यांच्या मध्ये आहे। आपल्याला चिंचोटी गवळी फाट्यापाशी यायचं आहे। त्यासाठी तुम्ही जर तुमची प्रायव्हेट व्हेकल वापरलीत, म्हणजेच प्रायव्हेट व्हेकल घेऊन इथपर्यंत आलात, मग तर काही टेन्शनच नाही। मॅप तुम्हाला एकदम परफेक्ट ठिकाणापर्यंत आणून सोडेल। आणि जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच BST बस वगैरे याचा वापर करून इथपर्यंत येणार असू तर ऐका, वसई किंवा नायगाव कोणत्याही बाजूने तुम्ही गेलात तर बस आपल्याला 10 ते 15 रुपये चार्ज करून फाट्यापर्यंत नेऊन सोडते। हा फाटा म्हणजेच मुंबई अहमदाबाद महामार्ग। फाट्यापासून आपल्याला आतमध्ये हे अंतर थोडं जास्त पडतं, त्यामुळे 50 रुपये चार्ज देऊन आपण सरळ रिक्षा करू शकतो। आणि ही रिक्षा आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडते। आणि डोंगराच्या पायथ्यापासून पुढचा प्रवास कसा करायचा हे सगळं सांगायला तर मी आहेच। चला तर मग जाऊयात चिंचोटी वॉटरफॉल कडे। वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मला नीट फॉलो करावं लागेल, कारण हा डोंगराचा खूप आत असा हिडन प्लेस आहे। त्यामुळे इथे पोहोचण्यासाठीच्या वाटा थोडा गुंतागुंतीच्या भूलभुलैया टाईप आहेत। चला मग बघूयात आपण याच वाटा, हाच डोंगर आणि आपला चिंचोटी वॉटरफॉल। इथपर्यंत तुम्ही मला खूप छान फॉलो केलाय आणि आता तुमच्याशी मी डायरेक्ट कनेक्ट झाले, त्यासाठी कारण आपण बऱ्यापैकी माझ्या अंदाजे थोडा थोडा पाण्याचा आवाज येतोय, म्हणून आपण वॉटरफॉलच्या जवळ आलोय असं मला वाटतंय। म्हणून तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट झाले, जेणेकरून तुम्हाला मी हे दाखवू शकते। आणि हे नायगाव वसईच्या मध्ये जो असणारा हा वॉटरफॉल आहे चिंचोटी वॉटरफॉल, हा पूर्ण गावामध्ये पडतो। चिंचोटी हे गाव आहे ज्याच्यामध्ये हा वॉटरफॉल आहे। म्हणून या टायमिंगला म्हणजे पावसाच्या दिवसातून प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येकाला गावाला जाण्याची एक ओढ असते, कारण हे या दिवसातून जे गावचं क्लायमेट असतं ना ते खरंच खूप भारी असतं। सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं, सगळं क्लायमेट खूप भारी असतं। त्यामुळे आपल्याला ओढ असते गावाला जायची या टायमिंगला। आणि ती जर ओढ आपल्याला पूर्ण करायची असेल तर या मुंबईच्या जीवनामध्ये सुट्ट्यांचे खूप प्रॉब्लेम होतात आपल्याला जॉबवरती, तर गावाला जायला मिळत नाही। फक्त एक दिवस मिळतो सुट्टीचा आठवड्यातून, तर तो दिवस आपण आपला खर्च करून इथपर्यंत येऊ शकतो आणि हे सगळं एन्जॉय करू शकतो। आणि जसं मी तुम्हाला दाखवलं मगाशी, इकडे खेकडे पळताना, जर तुमच्यापैकी कोण खेकडा पकडण्यामध्ये एक्सपर्ट असेल, पटाईत असेल, तर त्याने माझ्या मते इथे नक्की यावं। कारण इथे आहेत ना सगळीकडे आपल्याला खुलेआम खेकडे पळताना दिसतात। आपल्याला कोणत्या स्पेशल ठिकाणी जाऊन त्यांना पकडून आणण्याची गरज नाही, हे असेच ह्या दगडांमधून खेकडे पळत असतात, जे डायरेक्ट जाऊन आपण पकडू शकतो। तर ज्याला आवड आहे खेकडे पकडण्याची, जो एक्सपर्ट असेल त्याच्यामध्ये, त्याने तर इथे नक्की यावं। कारण हा भाग जो पूर्ण दगडाचा आहे, खडकांचा, त्यामुळे इथे आपल्याला इझिली खेकडे दिसतात। येता येताच मी तुम्हाला दाखवलं।
दोन्ही बाजूला मला खेकडे दिसतात चालताना पळताना, पण ते तुम्हाला क्लिअरली मला दाखवता येत नाही, कारण ते एका ठिकाणी स्थिर थांबतच नाही, ते एवढ्या स्पीडने येत आहेत ना की मला दाखवता येत नाही ते. बट जी तुम्हाला बोलले मी इथपर्यंत यायलाच पाहिजे, सगळं एन्जॉय करायलाच पाहिजे, कारण गावची फिलिंग आपल्याला इथेही मिळते अशी. पण गावची मजा ती गावचीच मजा असते, असं नाही बोलू शकत की गावी न जाता इथेच या म्हणून. कारण जी गावच्या खेकड्या ना किंवा या दिवसातून जी गावाला मजा असते ती आपल्या गावालाच असते. आपलं गाव ते आपलं गाव. आणि इथल्या खेकड्यांना ती टेस्ट असेल किंवा मला माहित नाही, कारण आपल्या गावच्या खेकड्यांची चव मी नक्कीच घेतली. हे बघा, बोलले ना खेकडे, हे बघा केवढा मोठा खेकडा आहे, पळतोय पळतोय गेला. ते बघा तिथे गेला तो, खूप मोठा खेकडा होता. असे ते लपून राहतात, आपल्याला पुढे अजून अजून बघायला मिळतीलच. कारण ते जरी एका ठिकाणी शांत उभे असले ना, आणि जसं आपण येताना त्यांना दिसतो किंवा त्यांना एक प्रकारची चाहूल लागते, तर ते एका ठिकाणी नाही थांबत, ते स्पीडने पळून जातात. आणि हे जे इथलं वातावरण आहे ते बघा, चारी बाजूने जंगल आहे, एकदम शांत मोकळं असं वातावरण आहे. आणि सकाळी सकाळी आले मी, कारण मला तुम्हाला हे सगळ्यात म्हणजे लवकर एक्सप्लोर करायचं होतं. त्यामुळं जे सकाळचं वातावरण असतं ते खरंच खूप छान असतं. दिवसभरामध्ये आपण इथलं फिरणं आणि सकाळी फिरणं ह्याच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो. सो मी सकाळी लवकरच इथे आले. आणि हो, इथे हे असे जागोजागी रोड आहेत ना, हा जो छोटा रस्ता तुम्हाला दिसतोय, जो मी चालते तुम्हाला दाखवते, असंच हे ह्या साईडला या साईडला सगळीकडे असेच आहेत. तर मी तुम्हाला सुरुवातीपासून यासाठी बोलते की व्हिडिओ पूर्ण बघा किंवा नीट मला फॉलो करा. कारण जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप डीपली बघावा लागेल, कारण इथे रोड चुकण्याचे चान्सेस खरंच खूप जास्त आहेत. कारण सगळीकडे सेम रोड आहे, सेम जागा आहे, पूर्ण भूलभुलैयासारखं आहे हे. त्यामुळे इथे चान्सेस खूप आहेत रोड चुकण्याचे. मीही पहिल्यांदाच येते, बट मी इथे विचारत आले होते, एक एक स्टेप बाय स्टेप मी चालले, म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण परफेक्ट एखाद्या ठिकाणी एखाद्या प्लेस मध्ये जर आपल्याला जायचं असेल ना, आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला परफेक्ट गायडन्स असेल, तर आपण अजिबात चुकूच नाही शकत. आणि जर आपण नेटचा यूज केला किंवा मॅपचा वगैरे यूज केला इथे येण्यासाठी, तर तो आय थिंक तेवढा वर्क करणार नाही असं मला वाटतं. कारण हा प्लेस खूप आतमध्ये, जंगलाच्या थोडा आतमध्ये ट्रॅकिंग पॉइंट आहे हा. त्यामुळे आपण जेव्हा ग्रुपने फ्रेंड्स लोक एन्जॉय करायला येतो, तेव्हा हा प्लेस खरंच खूप चांगला आहे आपल्याला एन्जॉय करण्यासाठी, इथपर्यंत जाण्यासाठी. आणि जर मॅपवरती आपण सर्च केलं ना, तर हा मॅप इथपर्यंत आपल्याला ट्रॅक करत नाही, तो आपल्याला इथपर्यंत घेऊन येतो. पण कुठे, जिथे आपण सुरुवात करतो ना या जंगलाच्या सुरुवातीला, म्हणजे आतमध्ये येण्याच्या सुरुवातीला, तिथपर्यंत तो आपल्याला परफेक्ट आणून सोडतो. बट वरती आपल्याला यायचं असेल किंवा ह्या रोडने हे ट्रॅक करत जायचं असेल, तर मॅप काही कामाचा नाही आपल्या, असं म्हणता येईल. कारण तो तिथपर्यंत आपल्याला परफेक्ट ट्रॅक नाही करू शकत. टू मच एक्साइटेड, कारण माझ्या राईट साईडला मला इथून दिसतोय, तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही, दाखवेन मी तुम्हाला. मला इथून दिसतोय वॉटरफॉल, चिंचोटी वॉटरफॉल. पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट, हे जे तुम्हाला झाड दिसतंय ना इथे, जे केळीसारखं दिसतंय ना, हे झाड केळीचं नाही ऑफकोर्स, ते जंगलामध्ये किंवा पावसाच्या दिवसातून ही अशी झाडे येतात. ज्याचा वापर आहे ना, आमच्या गावाला काय करतात ते मी तुम्हाला सांगते. याचा वापर आमच्या गावाला, जसं उपवासाला आपण केळीचं पान घेऊन त्याच्यावरती जेवण एक सर्व करतो, उपवास सोडतो, तसं पावसाळ्याच्या दिवसातून या झाडाच्या पानांचा वापर करतो. कारण देवाला आपण तो नैवेद्य दाखवतो, त्या नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी. कारण आता श्रावणाचे दिवस चालू होतील याच्या पुढे. हे बघा, हे तसं पान पडलंय, याच पानाचा वापर करून, जे छोट्या आकाराने पान असतं आणि मोठं असतं, त्यामुळे सगळं आपलं जे जेवण असतं त्या पानावरती व्यवस्थित राहतं. त्यामुळे देवाला नैवेद्यही आणि स्वतःचा उपवास होण्यासाठी या पानाचा आपण उपयोग करतो. आणि तुम्हाला इथून दिसतोय चिंचोटी वॉटरफॉल. पाण्याचा एवढा भारी आवाज येतोय, आणि ती एक जी एक्साइटमेंट असते ना, ओव्हर एक्साइटमेंट, तसं वाटतंय मला की केव्हा मी तिथपर्यंत जाते. सो
मी जाताना तुम्हाला माझ्यासोबत मी तिथपर्यंत घेऊनच जात असते. जे सगळं मी बघते तेच सगळं तुम्हालाही एन्जॉय करायचं असतं आणि तुम्ही सगळं ते करताच. इथे जाण्यासाठी वाट नेमकी कुठून आहे ते आपल्याला बघावं लागेल, कारण याच्या पुढचं नेमकं कसं जायचं ते मलाही माहित नाही. आपण दोघंही एक साथ जाणार आहोत, तर तुम्हाला पण ते सगळं कळणार आहे आणि मलाही कळणार आहे. आय थिंक इथून पुढे जाऊनच टर्न वगैरे घ्यायचं असेल, आपण जाऊया तिथे. हे बघा, ते बोलले होते ना केळीसारखं झाड आहे म्हणून. हे बघा, ते असं इथे आहे. खूप मोठी मोठी झाड आहेत इथे. ते तुम्हाला सुरुवातीला दाखवतं थोडं छोटं होतं, पण आता इथे मोठी मोठी दिसायला लागली म्हणून तुम्हाला मी पुन्हा दाखवलं. तर ही ती झाड आहे, सेम केळीसारखं झाड असते, बट याला केळी नाही लागत. आपल्याला मोटिव्ह आहे, आपलं मोटिव्ह आहे तिथपर्यंत पोहोचायचं आणि आपण खूप म्हणजे खूप जवळ आलोय. 90% टप्पा पूर्ण पार करून आपण त्या चिंचोटी वॉटरफॉल पर्यंत आलो आहोत आणि आपल्याला आता परफेक्ट तिथपर्यंत जायचंय. सो फायनली आले आहे परफेक्ट लोकेशन वरती. इथेच भेटलाय मला हा चिंचोटी वॉटरफॉल, जिथे आता मी चालली आहे. एवढ्या परिश्रमानंतर, एवढ्या लांब अंतरानंतर, एवढं सगळं पार करत करत इथपर्यंत आले आणि फायनली हा वॉटरफॉल मला भेटला. बट इथे येईपर्यंत खूप काय काय एक्सपिरियन्स केलं मी. इथे आपण कसं कसं काय काय आलो ते सगळं तुम्हाला दाखवलं मी. आणि आता आपण इथून पाहणार आहोत हा चिंचोटी वॉटरफॉल. तर संपूर्ण वॉटरफॉल तुम्हाला मी दाखवणार आहे हा असा.
संपूर्ण वॉटरफॉल पाहिला ना, वॉटरफॉल तुम्ही पाहिला, सगळं क्लायमेट इथलं बघितलं, इथे आपण कसं एन्जॉय करू शकतो, कसं येऊ शकतो, सगळं बघितलं. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की या. बट आय थिंक तुम्ही एकटे दोघं तिघं असं येणं अवॉइड करा, कारण इथे आहे ना ग्रुपने ना येऊन जी मजा करता येईल ना ती थोडी वेगळी आहे. त्यामुळे सिंगल सेपरेट तर कोणी येऊच नाही, ग्रुपने यावं, असं एन्जॉय करावं. तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं असेल मला कमेंट मध्ये सांगा, आणि कोणाकोणाला इथे येण्याची एक्साइटमेंट आहे तेही मला कमेंट मध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो असेच नवनवीन, आणि आता ते मान्सून सीझन चालू आहे, सो मान्सूनचे असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंतसाठी थँक्यू.